श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। 21 जूनला आहे वटपौर्णिमा। तर अगदी साध्या सोप्या आणि स्पष्ट भाषेमध्ये खूप तामझाम न करता कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या आहेत, कोणत्या रंगाच्या घालायच्या नाही, कोणत्या बांगड्या घालाव्यात, नियम काय आहेत आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं 2 दिवस पौर्णिमा आहे। तर प्रत्येक महिन्याला जो आपण पौर्णिमेचा सत्यनारायण करतो तर तो कधी करायचा यामध्ये हे मी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। ज्येष्ठ महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा हा दिवस वट पौर्णिमा म्हणून आपण साजरी करतो। वडाचं झाड बघा हे दीर्घायुष्य असतं, त्याचप्रमाणे आपल्या पतीला उत्तम आयुष्य आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत जे आहे ते सुवासिन महिला करत असतात। या दिवशी महिला वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे, तसेच धनधान्य मुलबाळ संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे असे वटपौर्णिमेला गाराणे घालतात। म्हणजे आपण हे मागणं मागत असतो, त्यामागे आपला हा उद्देश असतो। तर वटपौर्णिमेच्या दिवशी बघा पौर्णिमेचा प्रारंभ 21 तारखेला सकाळी 7:31 होत आहे। 21 तारखेला जवळजवळ सकाळी 7:30 वाजता 7:31 पौर्णिमा तिथी सुरू होत आहे आणि 22 तारखेला सकाळी 6:37 संपत आहे। म्हणजे जवळजवळ 6:30 वाजता ती संपत आहे। तर आपल्याकडे काय आहे ना की जी सूर्याने बघितलं जातं तर तो संपूर्ण दिवस मानला जातो। त्यामुळे जी पौर्णिमा आहे पौर्णिमा तिथी तर ती 22 तारखेला दाखवलेली आहे। म्हणजे चंद्र बघा कॅलेंडरमध्ये 22 तारखेला, कारण का की तो सूर्याने बघितलेला आहे। म्हणजे सकाळी सकाळी पौर्णिमा तिथी 6:30 संपत आहे, त्याच्या अगोदर पर्यंत पौर्णिमा होती, म्हणजे तो सूर्याने बघितलेली पौर्णिमा मग ती आहे। पण वट पौर्णिमा जी आहे ती आपल्याला 21 तारखेला करायची आहे, कारण 21 तारखेला सुद्धा सकाळी ही पौर्णिमा तिथी 7:30 दरम्यान सुरू झालेली आहे। तर सत्यनारायण जो आहे तो आपल्याला 21 तारखेला ज्या दिवशी वटपौर्णिमा आहे त्या दिवशीच करायचा आहे। पण त्या दिवशी वटपौर्णिमा वगैरे घरामध्ये मग स्वयंपाक वगैरे त्या नादामध्ये जर तुम्हाला सत्यनारायण करणं नाही झाला तर तुम्ही 22 तारखेला सुद्धा दिवसभरामध्ये कधीही सत्यनारायण करू शकता, कारण का 22 तारखेला पौर्णिमा तिथी ही सूर्याने बघितलेली आहे, त्याच्यामुळे 22 तारखेला करू शकतो। बाकी मग आपण 21 तारखेला तर संपूर्ण दिवस पौर्णिमा तिथी आहे, 21 तारखेला दिवसभरामध्ये तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही कधीही सत्यनारायण करू शकता। आता आपण बघूया की वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी बांगड्या आपल्याला कशा प्रकारच्या घालायच्या आहेत। तर एरवी बघा मी सुद्धा त्यामध्ये मी काही त्यातली वेगळी नाही, छोटा आपला असा एक गोठ घालायचा जो प्लास्टिकचे वगैरे मिळतात। पण मी जनरली काय करते की प्लास्टिकचे म्हणून किती पण फॅन्सी घालायचे म्हणून काय असे घालत नाही। माझे नेहमी जे गोठ असतात ना त्याच्यात लाल पिवळे हिरवे हे स्टोन असतात किंवा तो कलर असतो, म्हणजे असे मिळते जुळते मी ते घालत असते। पण ही पौर्णिमा तिथी जी आहे वटपौर्णिमेला मात्र 2-2 का होईना हिरव्या काचेच्या बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत। तुमच्याकडे कितीही महागड्या प्लास्टिकच्या वगैरे बांगड्या असतील तर त्या कृपया घालू नका। जुन्या असू द्यात, घरात ठेवलेल्या असू द्यात किंवा नवीन असू द्यात, काचेच्या बांगड्या हिरव्या कलरच्या जर तुमच्याकडे असतील तर त्या किमान 2-2 घालण्याचा प्रयत्न करा। आणि बरेच जण वटपौर्णिमेसाठी स्पेशल बांगड्या जिथे भरल्या जातात दुकानात तिथे जाऊन बांगड्या भरतात। तर हिरव्या प्रकारच्या किमान 1-1 डझन बांगड्या किंवा 6-6 बांगड्या आपल्याला भरायच्या आहेत। आणि उजवा हात जो आहे तो उजव्या हातामध्ये 1 बांगडी जास्तीची भरायची आहे। म्हणजे बांगड्यावाल्यांना बऱ्याच ठिकाणी भरताना हा नियम त्यांना माहीत असतो ते भरतात, पण आजकाल ना बांगड्यावाले सुद्धा असं करत नाहीत, सेम 6-6च भरतात। पण जे जुने बघा बांगड्याच्या दुकानामध्ये जे जुने असे काका काकू वगैरे असतात ते आजही 1 बांगडी एका हातामध्ये एक्स्ट्रा भरतात। तर त्यांनी भरली जरी नाही तर एका हातात समजा तुम्ही 6 बांगड्या भरल्या तर दुसऱ्या हातात 7 भरा, एका हातात तुम्ही 12 बांगड्या भरल्या तर दुसऱ्या हातात 13। म्हणजे हे सांगितलं जातं बांगड्या भरताना की एका हातामध्ये 1 बांगडी ही जास्त भरायची। आता इथे प्रश्न येतो मग ताई कोणत्या हातामध्ये, तर उजव्या हातामध्ये 1 एक्स्ट्राची बांगडी भरा। असं काही नाही की ह्याच हातात त्याच हातात, पण भरायची तर उजव्या हातामध्ये भरली तरीही चालून जाईल। आता साडी वटपौर्णिमेसाठी आपल्याला जो रंग घालायचा नाहीये तो म्हणजे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, पूजा कार्यात वगैरे अशा शुभ कार्यात तो रंग आपण वर्ज्य मानतो, तो म्हणजे काळा रंग आणि पांढरा रंग चुकूनही आपल्याला या दिवशी घालायचा नाहीये। या दिवशी नॉनव्हेज वगैरे सुद्धा आपल्याला आपल्या घरात खायचं नाहीये।
आपल्या घरी दारावर या दिवशी कोणी म्हणजे तुमची मैत्रीण असेल किंवा कोणी मागायला वगैरे काही आलेली असेल स्त्री, तर त्यांना खाली हात पाठवायचं नाही. असं ते समोर उभा दार लावून घ्यायचं आणि जा म्हणायचं. चुकूनही असं करायचं नाही. तुम्हाला काही शक्य नसेल तर अगदी पाणी तरी त्यांना प्यायला द्या घरात येऊन. ठीक आहे बाबा, ओळखीचं वगैरे असेल, 2 मिनिटं बसा, तुमच्याकडे वेळ जरी नसेल तरी ह्या गोष्टी पालन करायच्या. नाही तर मी फक्त व्रत केलं, पूजा केली आणि ह्या गोष्टी नाही पाळल्या तरी सुद्धा त्याचं फळ मिळत नाही. आणि उपवास करण्याची सुद्धा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे. आता आमच्याकडे कसं असतं की वटपौर्णिमेची पूजा, वडाची पूजा करून येईपर्यंत उपवास धरला जातो. चहा कॉफी ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही घेतो. वटपौर्णिमेची पूजा करून आल्यानंतर मिस्टरांना नमस्कार करायचा आणि त्याच्यानंतर जो काही आपण केलेला स्वयंपाक आहे तो त्या पद्धतीने आमच्याकडे उपवास सोडला जातो. पण बऱ्याच ठिकाणी वटपौर्णिमेची पूजा होईपर्यंत निर्जला उपवास केला जातो. म्हणजे पाणी सुद्धा घेतलं जात नाही, चहा कॉफी सुद्धा घेतली जात नाही. तुमच्याकडे तशी पद्धत असेल, तुम्हाला ते झेपत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. वडाची पूजा करून आल्यावर मिस्टरांना नमस्कार वगैरे करायचा आणि त्यानंतर मग उपवास सोडायचा. आणि त्याच्यानंतर अजून तिसरी पद्धत म्हणजे उपवास करण्याची, दिवसभर या दिवशी उपवास केला जातो. म्हणजे दिवसभर तुम्ही फराळाचं, साबुदाणा वगैरे जे काही असेल फराळाचे पदार्थ ते खाऊ शकता. आणि सूर्यास्त जेव्हा होतो, जेव्हा आपण प्रदोष काळ म्हणतो, तर त्याच्यानंतर उपवास जो आहे वटपौर्णिमेचा तो सोडला जातो. तर तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता. मी पहिली जी पद्धत सांगितली ती आमच्याकडची पद्धत आहे, त्या पद्धतीने आम्ही उपवास करतो. आता जे कलर आपल्याला कोणत्या रंगाची साडी घालायची आहे, तर सर्वात शुभ रंग बघा हिरवा रंग. हिरव्या रंगाची तुमच्याकडे स्पेशली तुमच्या लग्न कार्यात किंवा कोणत्या एखाद्या शुभ कार्यामध्ये घेतलेली असेल ती साडी जर आपण जरी काठाची घातली तर अतिशय उत्तम. किंवा तुमचा शालू वगैरे, मग तो कोणत्याही रंगाचा सुद्धा तो घातला तुम्ही तरीही चालेल. हिरवा रंग बघा, आपण देवीची ओटी वगैरे भरण्यासाठी, सवाष्णीची ओटी वगैरे भरण्यासाठी हिरव्या रंगाला प्राधान्य देतो. त्याच्यामुळे हिरव्या रंगाची साडी घातली आपण तर अतिशय उत्तम. आणि जेव्हा आपण वडाची पूजा करायला जातो तर तुमच्याकडे तिथे ओटी भरायची पद्धत असेल तर तुम्ही 5 हिरवे ब्लाऊज पीस घेऊन गेले आणि तिथे 5 सवाष्णींची ओटी भरली तरी सुद्धा चालतं. हे खूप पुण्यदायी आहे. म्हणजे जे आपण हे व्रत उपवास पूजा करतो त्याच्यासोबत ही गोष्ट केली ना तर सोन्याहून पिवळं अशा ह्या गोष्टी आहेत, तर ते तुम्ही करू शकता. त्याच्यानंतरची दुसरा कलर म्हणजे आपण लाल रंगाची, पिवळ्या रंगाची, पिवळ्या रंगाला तर आपण पितांबर म्हणतो. हिरवा, लाल, पिवळा, नारंगी, गुलाबी हे जे कलर आहेत तर ह्या रंगाच्या साड्या तुमच्याकडे असतील. आता नवीन घ्यावं म्हणून काही नाही, जुन्यातल्या आपल्या साड्या असतील त्या सुद्धा आपण घालू शकतो. पण त्यातली त्यात काठापदराची साडी कोणती, यापैकी कोणत्या रंगाची असेल तर ती घातली तर अतिशय उत्तम. कारण या सणाला काठापदराची साडी घालण्याला म्हणजे जास्त बघा खूप जणांना म्हणजे ग्रामीण भागामध्ये तरी काठापदराची साडी घालण्याला खूप प्राधान्य आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे ती असेल तर ती तुम्ही घालू शकता. बाकी नसेल तर यापैकी कोणत्याही रंगाची कशीही साडी असेल तरी ती तुम्ही घालू शकता. आणि जी पूजा वगैरे आहे ती आपण व्यवस्थित मनापासून करू शकतो. श्री स्वामी समर्थ.